काही लोक निधनानंतरही आपल्या आठवणी सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे. 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 1976 साली कर्नाल डॉगर स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटी वैमानिक इंजिनिअरिंग मधून त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्याच विषयात त्यांनी 1988 मध्ये PhD पूर्ण केली. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये संशोधनाला सुरुवात केली. नासामध्ये काम केल्यानंतर ओव्हरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले. नासाने 1994 साली संभाव्य अंतराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉन्सन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं. त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आले. तसेच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं. नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना यांच्याकडे सोपवण्यात आली. शेवटी तो दिवस उजडला. 19 नोव्हेंबर 1997 त्या दिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली. एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या. म्हणजे त्यांनी 1,46,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. जानेवारी 2003च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते. 1 फेब्रुवारी 2003ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडे झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सूट घातला. त्यावेळी सर्व योग्यरित्या सुरू होतं. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8:40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते. 22 मिनिटात ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8:54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9:16ला काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं. तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीराचं निधन झालं. अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला एका छोट्या शहरात येऊन अंतराळवीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जिद्दीचा आणि मेहनतीचा मानला जातो. त्यांना मरणोत्तर अनेक सन्मान देण्यात आले आहेत. कल्पना चावला यांनी अवकाशात एकूण 31 दिवस 24 तास आणि 54 मिनिटे घालवली. त्यांचा वारसा आजही संशोधनात महिलांना प्रेरणा देत आहे.